लोक विचारतात अमेरिकन भाऊ म्हणजे नेमकं काय? एक यूट्यूब चॅनल आहे, एक पॉडकास्ट आहे, एक ब्रँड आहे की अमेरिकेतल्या मराठी लोकांचा आवाज आहे? अमेरिकन भाऊ किती कमवतात? एकच गोष्ट सांगेल, अमेरिकन भाऊ नोकरी करतात का? अमेरिकन भाऊवर नेमकं काय पाहायला मिळतं? 3 गोष्टी. नंबर 1, आज आपण क्वेश्चन आन्सर स्वरूपामध्ये तुमच्या मनातली जी काही प्रश्न असेल त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. चला सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. तुमच्या मनातली जी काही प्रश्न असेल त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. अमेरिकन भाऊ म्हणजे नेमकं काय? अमेरिकन भाऊ फक्त कंटेंट बनवत नाही, अमेरिकन भाऊ स्टोरीज सांगतात. अशा लोकांच्या गोष्टी ज्यांनी काहीतरी वेगळं करायची हिंमत दाखवली आहे. एंटरप्रेनर्स, बिझनेस ओनर्स, इमिग्रंट्स, प्रोफेशनल, स्वतःची वाट निर्माण करणारी माणसं. अमेरिकेतील आयुष्य, स्ट्रगल, ऑपॉर्च्युनिटीज, बिझनेसेस हे सगळं आपल्या मराठी भाषेतून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न म्हणजे अमेरिकन भाऊ. मला आणि पल्लवीला असं फार वाटतं की प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री ही आपल्या आयुष्यामध्ये एक हिरो असते, पण त्यांची स्टोरी कोणापर्यंत पोहोचतच नाही. सेलिब्रिटीजच्या स्टोरी ऐकून आपल्याला वाटतं वाह, हे तर लय भारी आहेत, पण जेव्हा आपण आपल्यासारख्याच लोकांच्या स्टोरीज ऐकतो, ते कुठे पडले, कुठे चुकले, कसे उठले, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे यांनी केलंय तर आपण पण करू शकतो. आणि हीच मित्रांनो आहे अमेरिकन भाऊची खरी ताकद. रिअल लोकांच्या रिअल स्टोरीज, ते पण आपल्या मातृभाषेत. मराठी बिझनेस ओनर्ससाठी अगदी जगात कुठे असला तरीही. अमेरिकन भाऊ सुरू करण्याची कल्पना कशी आली? 2023 मध्ये जेव्हा मी माझ्या 9 to 5 चा राजीनामा दिला आणि अमेरिकन भाऊ सुरू केलं, तेव्हा आमच्या मनात फक्त अमेरिका एका मराठी माणसाच्या नजरेतून दाखवण्याचा विचार होता. पण जसं जसं आम्ही अमेरिकन भाऊच्या व्हिडिओजवर काम करायला लागलो, तसं तसं आम्हाला दिसायला लागले की आपली मराठी लोक इथं अप्रतिम काम करतायत वेगवेगळ्या व्यवसायांवर, वेगवेगळ्या फूड इंडस्ट्रीजमध्ये, आणि त्यांच्या स्टोरीज कोणीच सांगत नव्हतं. आपल्या लोकांमध्ये अशी समजूत आहे की जर अमेरिकेत असेल तर सॉफ्टवेअर करत असेल किंवा डॉक्टर असेल, पण ही जी बाकीची लोक होती, उद्योजक लोक, बिझनेस ओनर्स, यांच्या स्टोरी कोणालाच माहीत नव्हत्या. त्यांच्या सगळ्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष, त्यांनी घेतलेले कठीण निर्णय, त्यांची प्रगती, हे सगळं कुठेही दिसत नव्हतं आणि मराठीमध्ये तर नव्हतं. मग मी आणि पल्लवीने त्यांच्या स्टोरीज सांगायला सुरुवात केली आणि काय सांगू मित्रांनो, तुमचा रिस्पॉन्स जबरदस्त होता आणि त्यातून जन्माला आला अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. अमेरिकन भाऊवर नेमकं काय पाहायला मिळतं? 3 गोष्टी. नंबर 1, अमेरिकन भाऊ पॉडकास्ट, ज्यात आपण अमेरिकेतल्या किंवा जगभरातल्या मराठी बिझनेस ओनर्स, क्रिएटर्स किंवा ज्यांनी आपापल्या क्षेत्रात काही वेगळं काम केलं असेल त्या लोकांसोबत गप्पा मारतो आणि त्यांच्या गोष्टी आपल्या ग्लोबल ऑडियन्स समोर आणतो. नंबर 2, ब्लॉग्स, ज्यामध्ये आम्ही अमेरिकेतल्या गोष्टी, अमेरिकेतलं कल्चर, अमेरिकेतले बिझनेस, लाईफस्टाईल हे सगळं मराठी नजरेतून तुमच्यापर्यंत आणतो. आणि तिसरं म्हणजे आमचं व्हर्टिकल फॉर्मॅट. आजकाल मित्रांनो सगळ्यांना व्हर्टिकल फॉर्मॅट प्रकार फार आवडतो आणि त्याच्यामुळेच मागच्या काही महिन्यांपासून आम्ही नवलाई नावाची एक सिरीज सुरू केली आहे, नवल रविकांत यांच्या विचारांवर. अमेरिकन भाऊ इतर पॉडकास्टपेक्षा वेगळा कसा? आज कंटेंट खूप आहे, पॉडकास्टसुद्धा भरपूर आहेत, पण आम्हाला तरी असं वाटतं की ऑथेंटिक कॉन्व्हर्सेशन्स कमी आहेत. अमेरिकन भाऊवर तुम्हाला कधी फेक मोटिवेशन, स्क्रिप्टेड इंटरव्ह्यूज सापडणार नाही. इथे असतात खरे प्रश्न आणि त्यांची खरी उत्तरे, आणि लोकांना उपयोगी पडेल अशी कन्व्हर्सेशन्स. कारण लोकांना आजकाल नवीन कंटेंट नको आहे, लोकांना व्हॅल्यू हवी आहे. तुम्हाला माहिती नसेल पण अमेरिकन भाऊ पॉडकास्टवर आलेल्या कुठल्याही गेस्टला आम्ही कधीच क्वेश्चन्स आधी देत नाही, कारण प्रिपेअर्ड स्क्रिप्टेड आन्सर्स आम्हाला बिलकुल नको आहेत. आम्हाला रिअल कन्व्हर्सेशन्स हवी आहेत. जेव्हा आमचे गेस्ट ऑन द स्पॉट प्रश्नांची उत्तरं देतात, तेव्हा अशा गोष्टी बाहेर येतात ज्या त्यांनी कधी आधी विचार केलेला नसतो किंवा सांगितलेला नसतं. आणि खरं सांगायचं तर ऑडियन्सलाही तेच हवं असतं. मोटिवेशन तर हवंच आहे, पण त्यासोबत सत्य काय ते पण हवं आहे. जेव्हा बिझनेस ओनर्स अमेरिकन भाऊ पॉडकास्टवर आमच्या ऑडियन्ससोबत 1 तास 2 तास संवाद साधतात, तेव्हा मला असं फार वाटतं की ऑडियन्ससोबत त्यांचं एक डीप ट्रस्ट, एक डीप नातं तयार होतं. आणि हे नातं मला असं वाटतं की 15, 20, 30 सेकंडच्या रीलमधून कधीच तयार होऊ शकत नाही. भरपूर लोकांना हे माहीत नाही की अमेरिकन भाऊ पॉडकास्टवर आलं म्हणजे फक्त तुमची स्टोरी यूट्यूबवर राहत नाही. आम्ही तुमचा कंटेंट यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, स्पॉटिफाय मराठी, स्पॉटिफाय इंग्लिश, ॲपल पॉडकास्ट आणि लिंक्डइनवर सुद्धा टाकतो. एकाच कोलॅबरेशनमधनं 7 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तुमची स्टोरी जाते. मार्केटिंगमध्ये असं म्हणतात की एखाद्या ब्रँडला 7 वेळेस एक्सपोजर मिळाल्यानंतरच लोक त्याच्यावर थोडाफार ट्रस्ट करायला लागतात. अमेरिकन भाऊ ते एक्सपोजर तुमच्या बिझनेसला देतो. पॉडकास्टसाठी तुम्ही काही चार्जेस घेतात? इट डिपेंड्स. जर तुमचा बिझनेस आहे आणि तुमचा बिझनेस तुम्हाला आमच्या ग्लोबल ऑडियन्स समोर मार्केट करायचा आहे,
तर आम्ही नक्कीच त्याचे चार्जेस घेतो. पण जर तुमच्याकडे काही इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि तुम्ही कुठलाही बिझनेस प्रपोज करत नाही आहात, तर आम्ही अशा स्टोरी सुद्धा आमच्या अमेरिकन भाऊ पॉडकास्टवर आणतो. तुमचे पॉडकास्ट गेस्ट लोकलच असतात? असं बिलकुल काहीही नाही आहे. आमचे पॉडकास्ट गेस्ट लोकल पण असू शकतात, रिमोट पण असू शकतात. इनफॅक्ट आजकाल आम्ही भरपूर सारे आमचे पॉडकास्ट रिव्हरसाईड या प्रोफेशनल पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवर करतो, ज्यामध्ये आम्ही अक्षरशः भारतातून, युरोपमधनं, वेगवेगळ्या देशांमधनं गेस्ट आणलेत. जगात तुम्ही कुठेही असा, तुमची स्टोरी अमेरिकन भाऊ पॉडकास्टवर आम्ही आणू शकतो आणि तुम्हाला ग्लोबल रीच मिळवून देऊ शकतो. अमेरिकन भाऊचा ऑडियन्स कोण आहे? मला आधी असं वाटायचं की अमेरिकन भाऊचा प्रायमरी ऑडियन्स हा अमेरिकेतली मराठी लोक आहे, पण तसं काही नाही मित्रांनो. अमेरिकन भाऊला भारतातून, महाराष्ट्रातून, युरोपमधून, मिडल ईस्टमधनं, दुबईमधनं, ऑस्ट्रेलियामधनं, जगभरातून लोक बघतात. नवलाई सिरीज म्हणजे काय? अमेरिकन भाऊ ही संकल्पना 2 व्यक्तींशिवाय शक्यच नाही. एक तर म्हणजे माझी बायको पल्लवी, तिच्या सपोर्टशिवाय आम्ही कधीच अमेरिकन भाऊ सुरू करू शकलो नसतो. आणि दुसरी हस्ती म्हणजे नवल भाऊ रविकांत. नवल भाऊ रविकांत हे सिलिकॉन व्हॅलीचे एक एंटरप्रेनर आणि फिलॉसॉफर आहेत. त्यांच्या विचारांवर आधारित द अल्मॅनॅक ऑफ नवल रविकांत हे माझं वन ऑफ द फेवरेट बुक्स आहे. आणि जेव्हा मी त्यांचे हे विचार ऐकले, वाचले, तेव्हा मला वाटलं, अरे हे जर विचार मला 10-20 वर्षां अगोदर कळले असते तर मी अजून वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या असतात. आणि तेव्हा मला असं वाटलं की यांचे विचार आपल्या तरुण मंडळीपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच आम्ही नवलाई ही शॉर्ट सिरीज सुरू केली आहे, जी तुम्हाला फार आवडते पण आहे. #भाऊ चॅलेंज म्हणजे काय? मागच्या काही वर्षात मी आणि पल्लवीने भरपूर स्मॉल बिझनेस ओनर्सला सोशल मीडियाद्वारे त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी मदत केली आहे. याच्यासाठी आम्ही एक प्रायव्हेट कम्युनिटी सुद्धा चालवतो, ज्यात आम्ही बिझनेस ओनर्सला, कंटेंट क्रिएटर्सला सोशल मीडिया शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि सोशल मीडियाच्या ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात, तुम्ही सोशल मीडिया कसं उघडायचं, त्याच्या बिझनेससाठी त्याचा कसा वापर करायचा, हे ॲट स्केल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही भाऊ चॅलेंज हे सुरू केले. भाऊ चॅलेंज 100% फ्री आहे. एक नया पैसा तुम्हाला द्यावा लागत नाही ह्या चॅलेंजमध्ये भाग घेण्यासाठी. 30 दिवस आम्ही एकत्र येतो आणि 30 दिवस सलग व्हिडिओ पोस्ट करायचा प्रयत्न करतो. प्रत्येक रविवारी आम्ही एक व्हिडिओ कॉल घेतो, ज्यात तुमचे प्रश्न, शंका जे काही असेल त्याचे आम्ही उत्तरं देतो, एकमेकांना सपोर्ट करतो आणि एक भारी कम्युनिटीचा भाग बनतो. भाऊ चॅलेंजच्या मार्फत आम्ही जगातली सगळ्यात मोठी मराठी क्रिएटर कम्युनिटी बनवत आहोत. भाऊ चॅलेंजमुळे तुमचा बिझनेस तर वाढतोच, पण हे सगळे बिझनेस ओनर्स दुसऱ्या बिझनेस ओनर्ससोबत कनेक्ट होतात आणि एक बिझनेस नेटवर्क तयार होत आहे. अमेरिकन भाऊचं विजन काय आहे? विजन साधं आहे. आपल्या मराठी लोकांसाठी एक ग्लोबल स्तरावर एक स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म बनवणं, जिथे लोक प्रेरणा घेतील, बिझनेस शिकतील आणि जगभरातील लोक एकमेकांशी जोडली जातील. अमेरिकन भाऊ नोकरी करतात का? बिलकुल नाही. अमेरिकन भाऊंनी 2023 मध्ये 9 ते 5चा राजीनामा दिला आणि मी आणि पल्लवी फुल टाइम अमेरिकन भाऊवर काम करतो. मला कॉन्टॅक्ट कसा करायचा? तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कॉन्टॅक्ट करू शकता. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आमचं ऑफिशियल वेबसाईट americanbhau.com. याच्यावर जाऊन तुम्ही आम्हाला तिथल्या कॉन्टॅक्टस फॉर्म भरून मेसेज पाठवू शकतात. तिथेच आमचा एक ऑफिशियल व्हॉट्सॲप नंबर पण दिलेला आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. किंवा तुम्ही आम्हाला rahul@americanbhau.com वर सुद्धा ईमेल करू शकता. ही सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सापडेल. अमेरिकन भाऊ किती कमवतात? एकच गोष्ट सांगेल, ॲटलाशियनमध्ये जेवढा पगार होता तेवढा नाही मिळत. आता बस झालं, याच्यावरती जास्त मी सांगू शकत नाही. आता मीच तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. आपल्या ऑडियन्सला दाखवा की कॅमेरा मागची हस्ती कोण आहे ते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.